कुठलेही खासदार आमदार आमच्या संपर्कात नाहीत। कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको अशी स्थिती। शरद पवार यांचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीनं सर्वांना जमिनीवरती आणलं। राज ठाकरे यांचं वक्तव्य तर आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांचं प्रत्युत्तर। दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीच्या शिवाय होऊ शकत नाही। पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरे यांचं अमेरिकेमधून टीकास्त्र। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। अजित गव्हाणेसह 16 माजी नगरसेवक शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावरती गोळीबार। घरी बोलावून डोक्यामध्ये झाडली गोळी। शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षासह 5 जणांवरती गुन्हा दाखल। मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये गँगस्टर अबू सालेमची 12 वर्षांची शिक्षा माफ। 2017 मध्ये निकाल सुनावण्याच्या पूर्वी भोगलेला तुरुंगवास शिक्षेमधून वगळणार। इंडियन पिनल कोडसह सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्टचा आज शेवटचा दिवस। उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर 2 नवे कायदे लागू होणार। राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीमध्ये उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य। शिवराज कवळे उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल। पोलीस भरतीसाठी आलेल्या अंमळनेरच्या एका तरुणाचा ठाण्यामध्ये मैदानी चाचणीच्या दरम्यान मृत्यू, तर 6 जणांची प्रकृती खालावल्याची माहिती। भारतानं तब्बल 17 वर्षांनी पुन्हा जिंकला 2020चा विश्वचषक। थरारक फायनलमध्ये रोहित सेनेची दक्षिण आफ्रिकेवरती 7 धावांनी मात। बुमराह, अर्शदीप, हार्दिकचा प्रभावी मारा, कोहली सामनावीर। विजयानंतर देशभरामधून टीम इंडियावरती कौतुकाचा वर्षाव। पंतप्रधान मोदींनी फोनवरून दिल्या शुभेच्छा, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कडूनही कौतुक। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पुण्यामध्ये मुक्काम। संगमवाडीमध्ये दोन्ही पालखींची भेट होणार, तर पुण्यामध्ये वाहतुकीत बदल। पंढरपुरात येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर। आता भक्त निवासांमध्ये भाविकांना कमी दरात मिळणार जेवण। 230 रुपयांची थाळी आता 100 रुपयांना मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।